मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केलाय। मिठी नदी आणि मोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी 500 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या होत्या आणि त्यावरूनच बाळा नांदगावकरांनी टीका केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपन्याच पुन्हा कंत्राट घेत असल्याचा आरोप नांदगावकरांनी केलाय। साधारण 500 कोटी रुपयाच्या निविदा मुंबई महानगरपालिकेने काढलेली आहे। महानगरपालिकेचे अधिकारी एखाद्या कंत्राटदारावरती कसे मेहरबान होतात आणि तो कंत्राटदार गेले कित्येक वर्ष कशा प्रकारे रिंग करून लूट करतोय ती माहिती आपल्याला मी दिली पाहिजे आणि मुंबईकरांचा पैसा वाचला पाहिजे। कारण ह्या निविदा या अभाव दराने काढल्या जातात, वरच्या दराने काढल्या जातात आणि अशा प्रकारचा घोटाळा दरवर्षी होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।